आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। मालगाव गुंडेवाडीत भाजपच विजयी होणार, मतदारांची प्रतिक्रिया। मालगाव जिल्हा परिषद गटासाठी यावेळी भारतीय जनता पक्षाने मोठा आणि धाडसी निर्णय घेतलाय। कोणताही राजकीय वारसा नसलेल्या शांत व संयमी स्वभावाच्या सौ दीपाली कांबळे यांना उमेदवारी देत भाजपने अनेक इच्छुक व प्रस्थापित नेत्यांना धक्का दिला आहे। तसेच मालगाव पंचायत समितीसाठी पांडुरंग परशुराम पाटील आणि गुंडेवाडी पंचायत समितीसाठी सौ नीलम मयूर नायकवडे यांना उमेदवारी देत पक्षाने सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे। मालगाव गावच्या विकासासाठी आमदार सुरेशभाऊ खाडे, मालगावचे नेते काकासाहेब धामणे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य व सभापती अरुण राजवाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल 85 कोटी रुपयांचा निधी आणण्यात आला असून त्यातील सुमारे 80% विकास कामे पूर्ण झाली आहेत। या विकास कामाची माहिती देत जिल्हा परिषदेचे उमेदवार सौ दीपाली कांबळे व पंचायत समितीचे उमेदवार पांडुरंग पाटील हे मालगाव गावातील घराघरात जाऊन प्रचार करत आहेत। तसेच मालगाव वॉर्ड क्रमांक 1-6 आणि गुंडेवाडी परिसरात पंचायत समितीचे उमेदवार सौ नीलम नायकवडे घरोघरी भेटी देत प्रचार करत आहेत। कांबळे, पाटील, नायकवडे हे तिन्ही उमेदवार मतदारांच्या भेटी घेत नतमस्तक होऊन आशीर्वाद मागत आहेत। प्रचारादरम्यान अनेक महिलांनी सौ दीपाली कांबळे व सौ नीलम नायकवडे यांचे हळदी कुंकू लावून स्वागत करत भाजपलाच निवडून देऊ असा शब्द दिला आहे। गेल्या 8 दिवसापासून मालगाव, सुभाषनगर आणि गुंडेवाडी परिसरात भाजपचे तिन्ही उमेदवार घरटुघर प्रचार करत असून प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे। सध्याच्या घडीला भाजपचे उमेदवार या मतदारसंघात प्रचारात आघाडीवर असल्याचे चित्र दिसून येत आहे। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सांगली जिल्हा परिषद व मिरज पंचायत समिती निवडणुकीच्या दरम्यान प्रचारादरम्यान काम करत असताना अतिशय चांगला अनुभव येत आहे। अनुभव असाच आहे की मिरज विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते लोकप्रिय आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच काकासाहेबांना धामणे, अरुण राजमान साहेब व गावातील ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना आदरणीय सुरेशभाऊ खाडे यांनी 87 कोटी इतका भरीव निधी मालगावसाठी आत्तापर्यंत दिलेला आहे। कालच आम्ही सत्यवस्ती डोंगरकोडीला गेलेलो। रस्त्याची दुरस्ती एवढी बेकार होती की आता त्या रस्त्याला गेल्यावर आम्हाला एवढं समाधान व्यक्त होत आहे की लोकांच्यातूनच प्रतिक्रिया येत आहेत की बाबा आम्ही भाजपलाच मतदान करणार। तसेच लाडक्या बहिणीचा पाठिंबा हा भारतीय जनता पार्टीलाच आहे आणि राहणारच। आणि PM किसानची योजना जी चालू आहे त्यामधून शेतकऱ्यांचं पण अतिशय प्रतिसाद चांगला येत आहे। प्रचारादरम्यान लोकांचा अनुभव एवढा, म्हणजे जनतेचा अनुभव एवढा भारी येत आहे की इकडं फिरायची पण येऊ नका तुम्ही, की आम्ही कमळालाच मतदान करणार, भारतीय जनता पार्टीलाच मतदान करणार आणि विकासालाच मतदान करणार, अशा पद्धतीच्या भावना लोकांच्यामधून, जनतेमधून उमटत आहेत। सौ नीलम मयूर नायकवडे, मी गुंडेवाडी पंचायत समिती या गणातून उभी आहे। भारतीय जनता पार्टीने माननीय सुरेशभाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली विकास घडवला आहे आणि आम्ही घडवू इथून पुढे। आणि कमळ या चिन्हाला बटन लावून दोन्ही उमेदवारांना बहुमताने विजयी व पंचायत समितीच्या निवडणुकी संदर्भामध्ये जिल्हा परिषद गटातून आमच्या दीपाली श्रीकांत कांबळे हे आमचे उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीचे, आणि पंचायत समितीचे उमेदवार नीलमताई नायकवडे उभारलेले आहेत। तरी या भाजप पक्षातून 2 उमेदवारांना भाजप पक्षातून कमळ हे चिन्ह असल्यामुळे सगळ्यात निधी जास्त 87 कोटीचा निधी भाजपनं आपल्या मतदारसंघामध्ये खर्च केलेला आहे। त्यामुळं आमच्या भगतसिंग मंडळाच्या आणि मालगावातून सर्व थरातून भाजपला सर्वात मोठा पाठिंबा आहे आणि त्यांना ती मतदान करावं असं आम्ही भाग पाडणार आहोत सगळ्यांना, आणि आम्ही सगळ्यांना पाठिंबा असेल।